आणि एवढं मोठं शस्त्र अस्त्र शिंदे साहेबांनी आम्हाला दिलं, त्याचा वापर बच्चूकडे पुरा करेल. आर पारची लढाई सभागृहात लढल, त्या भिंती हादरून टाकू सभागृहातल्या, त्या ताकदीनं आम्ही लढू. आणि ते झालं नाही तर पण रस्त्यावर उतरू. विधान परिषद पोटे साहेबांना आम्ही निवडून आणणार आहोत, दणक्यानं, बिलकुल मजबूतीनं, काही फिकर नका करू. जरी आमच्या विरोधात भाजपा अर्धी असं या राज्य जिल्ह्यातली, तरी पोटे साहेबांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, सुपारी घेतली आहे. आता तुमचे प्रश्न असेल सत्तेत आहे, तुम्हाला आंदोलन करता येईल का, तर मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून आम्ही पाहतोय तो अधिकार. आमच्या हातात जरी शिवसेनेचा झेंडा असला तरी आमच्या डोक्यात शेतकरी, मजूर, दिव्यांग आहे, तो कधीही जाणार नाही, हे मात्र खरं आहे. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहील, अख्खी शिवसेना उभी राहील आणि ताकदीनं आम्ही भांडू, उसमें कोई संदेह नाही आहे. पण लोक असं समजतात का बच्चू कडू आता सत्तेत गेला म्हणजे प्रत्येक शब्दाला विचारला असेल, आता हे टाकू का, ते करू का, याले घेऊ का नाही घेऊ, त्याला घेऊ का नाही घेऊ, अशा पद्धतीच्या ज्या गैरसमज लोकांमध्ये आहे किंवा अल्पबुद्धी आहे, त्यांनी थोडीशी काढून टाकली पाहिजे ना. शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, मी माझ्या बँकेचा अभ्यास जर केला तर शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जे पात्र शेतकरी आहे, जे पात्र आहे, त्यांना सुद्धा पैसे दिले नाही. मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, नंतर उद्धव साहेबांचं सरकार आलं. फडणवीस साहेबांनी शिवाजी महाराजांची नावानं योजना सुरू केली, उद्धव साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं योजना सुरू केली. आणि मग शिवाजी महाराजांमध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांचे पात्र यादीमध्ये नाव आहे, त्यांना प्रोत्साहन निधीमध्ये त्यांचं नाव आहे, परंतु शिवाजी महाराजांच्या नावाचे आणि महात्मा फुलेंच्या नावांची जी योजना आहे त्यातल्या पात्र शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत बँकेत पैसे जमा न झाल्यामुळं तो बोजा तच्च्या तसाच आहे. म्हणजे त्याच्याकडे 1.5 लाख 2.5 लाख होते, त्याच्याकडे 3 लाख होते, तो 1 लाख भरून 2 लाख माफ झाले असते. ते महात्मा ज्योतिबा फुले नसल्यामुळं तो कर्जबाराची संख्या आहे लाभार्थ्याची ती तशीच राहिली, कारण तिथं काही OTSचा चान्सच नव्हता. आणि त्याच्यामुळं आत्ता जे ओरड होत आहे का 2019च्या आतली म्हणजे महात्मा फुलेमधले जे थकीत कर्जदार आहे किंवा ज्यांना कर्ज माफ झालं ते पुन्हा जर थकीत झालं 21-22 मध्ये, म्हणजे 19 मध्ये माफ झालं महात्मा फुलेमध्ये, पण 21-22 मध्ये पुन्हा थकीत झालं तर सरकारनं फक्त त्याला 50,000 दिलेलं आहे आणि ते OTS केलेलं आहे. म्हणजे याच्यात अधिक निव्वळ 50,000 दिले काय तर बिलकुल नाही, ते OTS केलेले आहे. आणि OTS केल्यामुळे काय झालं, आता 50,000 आणि कर्ज आहे 2 लाख, कर्ज आहे 4 लाख. म्हणजे लोकांना असं वाटतं का हे बँकेच्या वसुलीसाठी आहे काय. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं का ह्याच्यामध्ये दुरुस्त करणं फार गरजेचं आहे, कारण 2019चा जो कर्जदार होता तो माफ जरी झाला असेल तर 19 ते 25च्या काळात कोरोना आला, दुष्काळ आली, संकट आली शेतकऱ्यावर, आणि या कोरोनाचा काळ 3 वर्ष होता. म्हणजे 19 आपण जर पाहिलं 19 ते 25च्या काळातला काळ पूर्ण भारत देशासाठी अतिशय आव्हानात्मक होता. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत का महात्मा ज्योतिबा फुले मध्ये ज्यांना माफी झाली ते आता पुन्हा थकीत राहिले असेल तर त्यांना सुद्धा 1 ते 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये याचप्रमाणे कर्जमाफी करावी, त्यांना कर्जमाफीमध्ये घ्यावं. आणि जे पूर्ण 4 लाख रुपये असेल जे OTS मध्ये आले नाही महात्मा फुलेमध्ये त्यांना सुद्धा घेतलं पाहिजे. दुसरा आहे प्रोत्साहन निधी. आता प्रोत्साहन निधीमध्ये काय गडबड झाली का 50,000 तर दिले, ते कमीच आहे, आमची मागणी 1 लाखाचीच आहे, त्याच्यासाठी आम्ही भांडणारच आहोत. पण त्याच्यासोबत त्यांनी अट काय घातली का सतत 2 वर्ष जर कर्ज फेडलं असेल तर मग आम्ही तुम्हाला प्रोत्साहन निधी देऊ. म्हणजे पुन्हा मेघ घालून घेतली. आता सतत 2 वर्ष फेडल्यावर जर प्रोत्साहन निधी देत असाल तर अर्धे शेतकरी पुन्हा बिचारे त्याच्यापासून, त्या प्रोत्साहन योजनेपासून दूर जाणार आहे. म्हणून कुठल्याही अट प्रोत्साहन निधीमध्ये ठेवू नये. जो जर आता जर आज जर तो नील आहे, आज जो तो रेग्युलर कर्जदार आहे त्याला ते प्रोत्साहन निधी भेटला पाहिजे. आणि तो 50,000 नाही तर तो 1 लाख भेटला पाहिजे. कारण कर्ज भरणाऱ्याच्याच मुळावर जर येत असेल, तो प्रामाणिकपणे कर्ज भरत असेल, इकून तिकून गहाण आणून लोकांचं उसने आणून जर तो कर्ज परतफेड करत असेल तर त्याच्यासोबत वाईट होता कामा नये. मी तर समोर जाऊन पलीकडे मागणी करतो आहे का आता तर 1 लाख रुपये तुम्ही द्याच, पण दरवर्षी जेथपर्यंत आम्हाला हमीभाव भेटत नाही, आमच्या शेतीमालाला जेथपर्यंत हमीभाव भेटत नाही, हमीभावात पूर्ण खरेदी होत नाही, तोपर्यंत जो रेग्युलर कर्जदार आहे त्याला 50,000 दरवर्षी त्याला आम्ही पाहतो योजना दिली पाहिजे. 15 ते 20 ते 25,000पर्यंत आपण त्याला दिलं पाहिजे. जशी आपण व्याज माफी देतो त्याला मुद्दलमध्ये सुद्धा सरकारनं भूमिका घेतली पाहिजे, ते सुद्धा आम्ही मागणी करतो आहे. नंतर आपण पाहतो का याच्यामध्ये ज्या विधवा भगिनी आत्महत्याग्रस्त महिला आहे, जे खातेदार मरण पावले, आता जर वारसदार काही पैसे भरायला तयार नाही आहे, म्हणजे खातेदार मरण पावलेले आहे, ज्या विधवा भगिनी आहे, ज्या दिव्यांग शेतकरी आहे, यांना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, हे सुद्धा आमची मागणी आहे. दुसरं काय झालं, शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, मी माझ्या बँकेचा अभ्यास जर केला
तर शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जे पात्र शेतकरी आहे, जे पात्र आहे त्यांना सुद्धा पैसे दिले नाही. मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, नंतर उद्धव साहेबांचं सरकार आलं. फडणवीस साहेबांनी शिवाजी महाराजांची योजना नावानं योजना सुरू केली, उद्धव साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं योजना सुरू केली. आणि मग शिवाजी महाराजांमध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांचे पात्र यादीमध्ये नाव आहे, त्यांना प्रोत्साहन निधीमध्ये त्यांचं नाव आहे, परंतु शिवाजी महाराजांच्या नावाचे आणि महात्मा फुलेंच्या नावांची जी योजना आहे त्यातल्या पात्र शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत बँकेत पैसे जमा न झाल्यामुळं तो बोजा तच्च्या तसाच आहे. जे मी जर माझ्या बँकेचा विचार केला तर 22,426 शेतकरी पात्र होते छत्रपती शिवाजी महाराजमध्ये, आणि लाभ न मिळाल्याची संख्या अर्धी आहे, 10,000 आहे. म्हणजे हा आकडा काही वेगळाच आहे. तुम्ही जर पाहिलं तर महात्मा फुलेमध्ये जे उद्धव साहेबांना कर्जमाफी केली होती ती 12,217 लोकांना एकंदरीत आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकरी पात्र ठरले होते, पण त्याच्यामध्ये 2,180 लोक पात्र असून सुद्धा पैसे भेटले नाही. प्रोत्साहन निधी सुद्धा तसंच आहे, प्रोत्साहन निधी सुद्धा 1,363 लोकांना भेटला नाही. म्हणजे आपण घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर त्याची जे आपण शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ते कर्जमाफी झाले पाहिजे ते गेलीच नाही. 10-20 वर्ष गेले, ते शेतकरी बोजा हटत नाही, कर्ज भेटत नाही. इकडे कर्जमाफीमध्ये नाव सुद्धा आहे, दुसऱ्या इकडे त्याचा निधी आला नाही म्हणून तो कर्जमाफीमध्ये त्याचा बोजा उतरला नाही. ह्या अनेक भानगड याच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही एक शेवटची मागणी करतो आहे का मनमोहन सिंग साहेबांना कर्जमाफी केली होती 2006 आणि 7ला. आता त्या कर्जमाफीमध्ये सरसकट अल्पभूधारक घेतले होते, कोणत्या अटी ठेवल्या नव्हत्या. माझं असं म्हणणं आहे का 1996 पासून तर 26 पर्यंत सगळ्या जिल्ह्यात सगळे शेतकरी आहे, 4 लाख असं, 2 लाख असं, 3 लाख असं, असा सगळा जर आकडा काढला तर एका जिल्ह्यामध्ये 2,000 कोटी रुपये पाहिजे शेतकऱ्याला माफ करायला. 30 जिल्हे जर पकडले तर 60 ते 70 75,000 कोटी पाहिजे. म्हणजे पुरा 7-12 कोरा होते. सरकारनं मनावर घेतलं पाहिजे आणि दर वर्षाला 25,000 कोटीची तरतूद कर्जमाफीसाठी, कर्जमुक्तीसाठी 3 टप्प्यात कर्जमाफी केली पाहिजे. दरवर्षी बजेटमध्ये 25 ते 30,000 कोटी ठेवावं, सगळ्यांचे 7/3 टप्प्यामध्ये नील करून टाका आणि महाराष्ट्राचा इतिहास अख्ख्या हिंदुस्थानाला कळू द्या. वास्तविक पाहता केंद्र सरकारनं कर्जमाफी करणं गरजेचं आहे, परंतु राज्य सरकारनं ते अंगावर घेतलं असेल तर हा एक नवीन उपक्रम या सरकारनं राबवणं गरजेचं आहे. देवाभाऊचंही नाव उज्ज्वल होईल, आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांचा, आम्हालाही शिवसेनेत आल्याला गर्व वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ही पण मागणी आम्ही करतोय 1996 पासून तर 2026 पर्यंत पुऱ्या महाराष्ट्राला 75,000 कोटी पाहिजे. बहुत बडी बात नाही आहे. 8व्या वेतन आयोगामध्ये आता एका वर्षाला नाही म्हटलं तरी 1 लाख कोटीचा बोजा पडणार आहे कर्मचाऱ्यापोटी. 20 लाख कर्मचाऱ्यासाठी 1 लाख कोटीचा जर बोजा पडत असेल तर मग 75,000 कोटी काही 4-5 कोटी शेतकऱ्यासाठी काही फार मोठा आकडा नाही आहे, पण ते सुद्धा आम्ही मागणी करतो आहे. एकंदरीत शर्ती अटी ज्या आहे त्या काहीच फरक नाही. मी सगळं वाचलं ते GR जेव्हा मी पाहिले तर तुम्ही सांगतोय का याच्यामध्ये फक्त कंत्राटी जो कर्मचारी घेतलेला आणि तो घेतला पाहिजे, हंगामी कर्मचारी घेतला पाहिजे. मागच्यामध्ये काय म्हणते छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेमध्ये नगरसेवक, महानगरपालिकेचा नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य हे त्याच्यात वगळले होते. आता याच्यात ते घेतले, ते वगळणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या शर्ती अटी ते वाचून दाखवत मी वेळ देणार नाही, पण सगळ्या शर्ती अटी सेम टू सेम आहे, त्यात काही फरक नाही. थोडक्यात सांगायचं असलं तर OTS करताना 2019चा शेतकरी जो महात्मा फुलेमध्ये सुटला आहे तो पुन्हा कर्जबाजारी झाला त्याला घ्यावं. प्रोत्साहन निधी 1 लाख रुपये वाढवून तो 2 वर्षाची अट रद्द करावी. तिसरं असं आहे का ज्या विधवा भगिनी आहे, ज्या आमच्या खातेदार मय्यत आहे किंवा अपंग बांधव आहे त्यांची सरसकट कर्जमाफी करावी. आणि या सगळ्यासोबतच महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं असलेल्या कर्जमाफीमध्ये जे पात्र शेतकरी आहे त्याच्या नावानं जे कर्जमाफीचा निधी आला नाही तो तत्काळ देण्यात यावा. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकंदरीत सरकारसोबत बोलणार आहोत, त्यांच्यासोबत आमची चर्चा होणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये जेवढ्या ताकदीनं हा मुद्दा मांडता येईल तेवढा मांडू. अधिवेशनात जर प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आंदोलनाची तारीख निश्चित केल्या जाईल. प्रचंड ताकदीचं आंदोलन, एक शेतकऱ्याची संवेदना, या सगळ्या कर्जमुक्तीच्या संदर्भात आम्ही घेऊ. आता तुमचे प्रश्न असेल सत्तेत आहे तुम्हाला आंदोलन करता येईल का, तर मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून आम्ही पाहतोय तो अधिकार आमच्या हातात जरी शिवसेनेचा झेंडा असला तरी आमच्या डोक्यात शेतकरी, मजूर, दिव्यांग आहे तो कधीही जाणार नाही, हे मात्र खरं आहे.
जिल्ह्यामध्ये आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आकडा 29,000चा आहे. असं नाही आहे का कोणा लोक म्हणतात कोणालाच भेटत नाही, असं नाही आहे. आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विचार केला तर 29,000 लोकांना, त्यापैकी 2-3 हजार कमी होईल, पण बाकीच्यांना कर्जमुक्तीचा लाभ भेटल. नाही आमचे जे थकीत आहे ना ते टोटल हां हां नाही लक्षात घ्या, हा फिगर तेव्हाचा नाही आहे, हा 1996 पासूनचा आहे. थकीत कर्जदाराचा फिगर आहे. माझ्याकडे जे आकडेवारी आहे ते 1996 पासून तर आतापर्यंत जे थकीत कर्जदार आहे ना ते 59,000 आहे. म्हणजे आमचा एकूण खातेदार आहे 1,40,000पर्यंत. त्याच्यापैकी 59,000 म्हणजे 70,000 अर्धे खातेदार आता थकीत आहेत आणि ते 1996 पासूनचं आहे. म्हणूनच तर मी म्हणतो का 1996 ते 2026 पर्यंत सगळ्या खातेदाराचं नील करून टाका. एकदा हनुमानजीच्या नावानं योजना करा. जय बजरंगबली, जय श्रीराम. होती ना मागणी. कसं आहे लोकांना काय वाटतं ही कर्जमाफी बच्चूकडूनच जाहीर केली बा. आता जाहीर केली मुख्यमंत्र्यांनी, मी कशी जाहीर केली? बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. पत्रकारांचे फोन आले म्हणे का अशी कशी तुम्ही कर्जमाफी जाहीर केली? अरे बाबा मला काही विचारून केली? आम्हाला काही सांगून केली? काहीच नाही. पण लोक असं समजतात का बच्चूकडू आता सत्तेत गेला म्हणजे प्रत्येक शब्दाला विचारला असेल आता हे टाकू का, ते करू का, याले घेऊ का नाही घेऊ, त्याला घेऊ का नाही घेऊ. अशा पद्धतीच्या ज्या गैरसमज लोकांमध्ये आहे किंवा अल्पबुद्धी आहे त्यांनी थोडीशी काढून टाकली पाहिजे ना. आणि हे मला माहित आहे का हे कॅबिनेट शिवाय होत नाही. साध्या आमदारांना पण माहीत नसेल, भाजप शिवसेनेच्या काही मंत्र्यांना पण माहीत नाही आहे का नेमकी कर्जमाफी कशी येणार आहे, काय येणार आहे. त्याच्यानं माझं म्हणणं असं आहे का तेव्हा आम्ही आभार मानले, आताही आभार मानतोय, परंतु दुरुस्ती करणं महत्त्वाचं आहे. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहील, अख्खी शिवसेना उभी राहील आणि ताकदीनं आम्ही भांडू, उसमें कोई संदेह नाही आहे. नाही दिशाभूल कसं आहे, त्यांनी कर्जमाफी केली त्यांना ते सोयीचं वाटलं, पण त्याच्यातल्या काही उणीव आहे. आता परदेशी समिती नेमली होती, हे परदेशी परदेशात जाऊन हे आखणी केली हे समजत नाही. ते या देशातले आहे का नाही हाच विषय आहे. त्यांनी परदेशातल्या शेतकऱ्याच्या मुलाखती घेतल्या आणि ते त्यांनी जाहीर केलेले वाटतं आणि म्हणून ते परदेशी आहे. त्यांनी खरं तर याच्यात दुरुस्ती करणं, मी बोललो होतो, आमच्या मिटिंगा पण झाल्या, त्यांना वेळोवेळी सांगितलं. उलट आम्ही अनिष्ट तफावतचं पण बोललोय, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सोसायटीमधल्या असलेल्या अनिष्ट तफावत संदर्भातही बोललो. पण मला असं वाटतं का पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं ही योजना आहे, त्यांचे सत्व आणि तत्व दोनही जुळले पाहिजे. ज्या महापुरुषांच्या नावानं तुम्ही ते कर्जमाफी करता तितका त्याला मान सन्मान भेटणं फार गरजेचं आहे. निवळ घोषणा होऊन चालणार नाही, तर किमान त्याचे किती फायदे तुम्ही सांगा. इतक्या शर्ती अटी टाका, प्रोत्साहन निधी देतो पण 2 वर्ष भरा, हे काय प्रकार आहे? हे थांबवलं पाहिजे. तुम्ही कर्जमाफीमध्ये 50,000 देताय, OTS मध्ये 50,000 देताय. म्हणजे महात्मा फुलेमध्ये तुम्ही इकडे कर्जमाफीमध्ये आलेल्या शेतकऱ्याला इथे तुम्ही डावलत असाल तर चुकीचं आहे ना. तिथे काही चर्चा झाली नाही, लक्षात घ्या. तुम्ही ऑन कॅमेरा ते बैठक झाली होती, तुम्ही ते ऐकले असन. आणि त्यानंतर आपण CM साहेबाच्या मिटिंगला गेलो, तिथे मिटिंग झाली आणि मिटिंग नंतर त्यांनी 30 जून दिली का ठीक आहे अभ्यास करायला. आम्हाला तर ते मान्य नव्हतं, पण ते मान्य ठीक आहे. सरकारचे 2 शब्द ऐकले पाहिजे आणि कुठल्याही मागणीमध्ये 100% मागण्या पूर्ण होते असं तर नाहीच आहे. बोल मानो तेरी क्या इच्छा है तथा अस्तु, जो मिला है वो मिल जाएगा, असं तर होऊ शकत नाही. तुमचं कसं म्हणणं आहे बटन दाबल्यावर लाईट लागलं पाहिजे. मी वारंवार परदेशी साहेबांना पत्र दिले, माझ्याजवळ पत्रव्यवहार झालेला केलेला सगळ्या संदर्भातला. पण परदेशी साहेब आपल्याच जोमात होते. ते परदेशी तुम्हाला नावातच परदेशी आहे राव, त्याच्यानं तो प्रॉब्लेम आहे ना. ते परदेशात जाऊनच हे सगळं धोरण आखलं त्यांनी. नाही ना असं म्हणता येणार नाही. 7-12 कोरा त्यांनी बोलले होते, त्यांनी कोरा केलाच पाहिजे, आमचाही आग्रह आहे. पण याचा अर्थ असा नाही काहीच दिलं नाही म्हणून असं म्हणता येणार नाही. आमच्याच मध्यवर्ती बँकेचे 4 वेळा कोरा म्हटला म्हणूनच तर आम्ही आंदोलन केलं ना. नाही असं म्हणत नाही, असं चुकीचं आहे. आता 2 लाख
पर्यंत असणाऱ्या शेतकऱ्याची आमच्या इथं 29,000पैकी 20,000 शेतकरी आहे, त्यांचा कोरा होणार असं नाही म्हणता येईल. भाऊ, मागणी क्रमांक 4 मधली एक शेवटची ओळख की अर्थसंकल्पामध्ये 25,000 कोटीची तरतूद एका 3 वर्षात संपूर्ण कर्जमाफीसाठी करण्यात येईल. याच्यात निकष आयडिया कोणत्या वापरण्यात याव्या? माझं काय म्हणणं आहे का जितकं थकबाकीदार शेतकरी आहे त्यांना एक डाऊन नील करून टाका, चौका मारून टाका कर्जाच्या बाहेर. कसं आहे ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्यांनी होळी करावं का त्यांनी पूजा करावं का त्याची मिरवणूक काढावं हा आपला विषय आहे, तर त्यांनी ते करावं. त्याच्याबद्दल मला असं वाटतं का आम्ही यापासून पळवट काढले नाही. हम ठाम आहे, बिलकुल ताकदीनं उभं राहू शेतकऱ्याच्या बाजूनं, कोई पीछे आने वाले नहीं है हम. बिलकुल आता अधिवेशनात काय उत्तर भेटते ते पाहू. अधिवेशनात जर उत्तर भेटलं नाही, 2 महिन्यात अधिवेशन आहे आणि एवढं मोठं शस्त्र अस्त्र शिंदे साहेबांनी आम्हाला दिलं त्याचा वापर बच्चू कडू पुरा करेल. आर पारची लढाई सभागृहात लढल, त्या भिंती हादरून टाकू सभागृहातल्या, त्या ताकदीनं आम्ही लढू. आणि ते झालं ना तो वेळ जाऊ द्या ना, मी आहे ना, तुम्ही काही चिंता करू नका. आता झाली असती तर नसती तर याच्यावर जाऊ नये, क्या करना है वो सोचना पडेगा हमको. ते मला विचारल्यापेक्षा तुम्ही त्याला विचारलं पाहिजे, आग कोण लावता. अरे आंदोलन हा जिवंतपणा है, लक्षात घ्या. अगर जो मर्द है और लड़ते हैं वही तो भारत को जिंदा रखते हैं यार. आंदोलन करणं म्हणजे या देशातला जिवंतपणा आहे, तो जिवंतपणा आम्ही नेहमी ठेवू, जिवंत ठेवू. हा तोच तो उमेदवार आहे आता काँग्रेसचा. बँकेची कारवाई आम्ही मला वाटतं उपाध्यक्षाला माहित असेल या बाबतीत, हे बारीक त्यांचं नॉलेज चांगलं आहे. तो जुना करार आहे, आजचा करार नाही आहे. आम्ही सत्तेत आल्यावर करार नाही आहे तो. ज्यावेळेस सन्माननीय बबलूभाऊ देशमुख या बँकेचे अध्यक्ष होते, ज्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहे, त्यावेळेचा करार आहे. आणि तो काही मालक स्वतः नाही आहे, तो तिच्यातला वर्किंग पार्टनर आहे, तो तिचा एक कर्मचाऱ्यासारखा वर्किंग पार्टनर आहे. आणि तो 6-7 वर्ष अगोदर झालेला करार आहे. तो करारही त्याचा आता पूर्ण संपला. आमचं सॉफ्टवेअर चांगलं चालू आहे, त्याच्यामुळे त्याचा आता बँकेची कुठला संबंध आहे असं मला वाटत नाही. प्रकरण मिठाचा विषय नाही ना, काही वाद काय म्हणणं आहे, तुम्ही पेपरावर मिटवू नका, बस झालं काम. चालू ठेवा, मग आम्ही चालू ठेवतो. अरे शिवसैनिक म्हणून मोठी वर्णी आमची लागलेली आहे आणि शिवसैनिक असण्यावर मंत्री असणं हे आमच्यासाठी काही गौण आहे. हम ऐसे लढेंगे, मंत्री भी देखते रहेंगे. विधान परिषद पोटे साहेबांना आम्ही निवडून आणणार आहोत, दणक्यानं, बिलकुल मजबूतीनं, काही फिकर नका करू. जरी आमच्या विरोधात भाजपा अर्धी असं या राज्य जिल्ह्यातली, तरी पोटे साहेबांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, सुपारी घेतली आहे. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आम्ही इथे उभारणार आहोत, त्याचं भूमिपूजन लगेच होणार आहे. छत्रपती शिवरायानं काय म्हटलं होतं तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांना पोटाशी लावावे, उपाशी राहता कामा नाही. हिंदू मुसलमान की बात नाही, आम लोगों की बात आहे. आणि त्या शिवरायांचा पुतळा आम्ही इथे उभारणार आहोत. बँकेतच नाही तर दुसरी बँकेत कुठे? बँकेत आमची हद आता बँकेपर्यंतच आहे सध्या. महानगरपालिका आल्यावर मग उभारू, कुठे उभारायचं आहे. क्या केंद्र सरकार जो है राहुल गांधी से डरती है, उनका समर्थन करते हुए जोरदार केंद्र सरकार पर हमला किया है. पूरे महाराष्ट्र में कांग्रेस कहाँ है बताओ? 6 तो विधान परिषद आप अनपढ़ हो गए. कांग्रेस लड़ने को तैयार नहीं, फुटपाथ पर नहीं है, मैदान पे नहीं है, तो कहाँ केंद्र की बात कर रहे हैं? महाराष्ट्र के अंदर कांग्रेस कहाँ है? 6 जगह अविरोध हो गई है भाजपा और शिवसेना. तो जिस महाराष्ट्र में राहुल जी है, उस महाराष्ट्र की बात सोचो. उसके बाद उनका भी शिवसेना का उबाटा का एक कोई है, उसने भी विड्रॉल लिया है. वो तो ये भी बोल रहे हैं कि ये सब जो है पैसे का खेल है. तो तुम भी पैसे का खेल है,
तो भाई हम आपको कम होंगे तो हम भेज देंगे, आपको कितने होना तो बता दो. हां, महाराष्ट्रात जिल्ह्यातच काय तुम्ही असा कॅमेरा सगळीकडे फिरवा थोडासा. हां, कायचं त्याच्यात कोण आवाज नाही उठवला? विनाकारण आवाज उठवते आजकाल लोक, कारण नसताना उठत होते. त्यांच्या सगळ्या 380 त्याच्यात हिंदू मुलींवर अत्याचार झाला असं सांगितलं गेलं. जे काही आहे त्याला तर चिरफाड केला पाहिजे, चौरंगा केला पाहिजे. ज्या पुट्ट्यानं हे केलं त्याचा चौकात येऊन छत्रपती शिवरायासारखा चौरंगा केला पाहिजे. पण मला असं आहे का कोणतंही प्रकरण तुम्ही धर्मावर नेऊ नका. आखरी मुलींची बदनामी होतं ना. आता अचलपुरात येताना लोक मुली पाहताना विचार करतं का बाबा हे त्याच्यात तर नाही आहे. हे मोठी अडचण होतं, असं होऊ नये. जे काही वक्तव्य करत असेल तर त्याचा आम्ही पाहतो दुष्परिणाम समाजावर माध्यमावर पडत असेल, गावावर पडत असेल तर ते चुकीचं आहे. भाजपची जे त्याला हवा दिलेली आहे हे चुकीचं केलं. तर तुम्हीच सांगितलं 10 डाव का हे चूक आहे. तुम्ही आता हे चुकीचं दिसतं आहे का कारण नसताना आपण हिंदू मुली असं केलं तर त्याच्यामुळं बदनाम तर हिंदू मुली झाल्या ना. लक्षात घ्या ना. तुम्हाला काय झालंय, तुम्ही पत्रकार, काही लोक 24 तास पत्रकारिता डोक्यात असते. थोडंसं त्या प्रकरणामध्ये आपण देश म्हणून पाहिलं पाहिजे, समाज म्हणून पाहिलं पाहिजे. हे पण महत्त्वाचं आहे ना. आता तिथं आग लावायचं तुम्ही करत असाल तर काय कसं होणार आहे? कोणी असो, नेता असो का पत्रकार असो, आग बुझण्याची. पत्रकार कधी आग लावत नाही. वा वा. पत्रकाराला जर आग चिंता भेटला तर त्याचा आम्ही तुम्ही सांगतो. तुम्ही फक्त एवढा इस्तो दिसला पाहिजे, त्याची जर आग जर केली नाही तर मी असे कित्येक उदाहरण सांगतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा प्रकट केली. यावर आशिष शेलारने वक्तव्य केले. बच्चू कडू काय बोलतात यावर नियंत्रण शिवसेना पक्षाने ठेवायचं आहे. बच्चू कडू बोलत असतील तर समज गैरसमज यावर शिंदे साहेब बोलतील. माझं काय म्हणणं आहे का शिवसैनिक म्हणून आम्ही शिंदे साहेबालाच मुख्यमंत्री, आम्ही काय MIM व्हावं असं म्हणून का काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणा? हमारे दिल में मन में पूरे रग रग में शिवसेना है और शिवसेना का मुख्यमंत्री बनाना है. 2029 मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असं सध्या तरी शिवसेनेची दिसते, म्हणजे प्रचार आमची दिसत नाही. पण 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं शिवसैनिकांना वाटत, पण देवेंद्र फडणवीस झालं त्यामुळे दगाफटका झाला असं वाटतं तुम्हाला? 2000 आता मी आता आलो त्याच्यावर बोलणार नाही. इथून मी समोर बोलत जाईन. मागचं काय बोलू आता? मागचा काय तुम्ही हा मासाचे ओरिजिनल शिवसैनिकच आहे. शिवसैनिकच आहे. बरं 25 वर्ष येऊन गेले बाबा. 25 वर्षात सगळं बदललं. आता पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर आलो आहे. शिवसेने जो सर्वात पहिले आला त्याच्या रगरटात शिवसेनेचं आहे असं शिवसैनिक बोलतात. हा तुम्ही ओरिजिनल शिवसैनिकच आहे ना. मग नाही कोण म्हटलं? हा माझं काय म्हणणं आहे, आता तुम्ही कोणत्या नजरेनं पाहता त्याच्यावर आहे. हा शिवसेना म्हणून पाहिन, तुम्ही प्रहारमधून पाहिन, हे शेतकरी म्हणून पाहिन, दुसरा मजूर म्हणून, कोणी दिव्यांगाचा बीडी म्हणून पाहिन. आता काय सगळ्याच्या कानात जाऊन सांगू का हे म्हणून पाय म्हणून? माझ्या हाती रिझर्व्ह मतदार अग्रमानांचे वृत्तपत्र वापरत होते. सुंदर एक बातमी आहे की मंत्री जर चुकत असेल तर त्याला टोकल्याशिवाय होऊ नये. हे बाळासाहेबच बोलत होते. बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे. और शिवसेने का DNA वही आहे. दुसरं ते तपासा तुम्ही. विरोधी पक्षाला एक पोलीस गुंड असं वाटत नाही. नाही असं किस्सा काही नाही आहे. कसं आहे, मी पहिलेच सांगितलं, आमच्या हातात पक्षाचा झेंडा आहे, डोक्यात शेतकरी आहे, मजूर आहे, दिव्यांग आहे. डोक्यात काय महत्वाचं आहे आणि ते डोक्यात आहे ते बोललो आहे, त्यात काय गैर काय. पण ते मंत्री नावाचा तिथं दुसरा माणूस आहे, मंत्री नाही आहे तो मंत्री तिथं नावाचा आम्हाला तिकडे त्रास देत होता शिवसैनिकांना. त्या मंत्र्याबद्दल बोललो आहे. तो आडनावानं मंत्री आहे. तुम्ही भल कोणताच मंत्री घेतला. हा मला वाटतं स्वागत करणार नाही पण दुरुस्ती करावी. ठीक आहे. आता बस करणार सगळं काय आजच विचारता काय? तुम्ही हा चला एक कायची गिफ्ट वाटले ना मग आपण? हा सर्व पत्रकार महोदय तिथं आलात आणि तुम्हाला एक अजून माहिती देतो की बच्चूभाऊंनी जे पत्रकार परिषद घेतली कर्जमाफी संदर्भात, त्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी मुख्यमंत्री महोदयाचे शिंदे साहेबांचे आभार मानले
आणि या अधिवेशनानंतर ते आता ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याच्यासाठी आमच्या संचालक मंडळाने, आमच्या सर्व 11 लोकांच्या संचालक मंडळाने असं ठरवलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारायचा आणि त्याच्या उद्घाटनासाठी उद्घाटन आणि त्याच्या सत्कारासाठी इथं शिंदे साहेबांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इथे आमंत्रित करून त्यांनी जी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली त्याच्यासाठी त्यांचा आमच्या बँकेच्या वतीनं सत्कार घ्यावा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन घ्यावं अशी आमच्या बँकेची मानस आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना अजूनही काही न्याय देण्याचं काम कोचिंगच्या माध्यमातून आणि काही मागण्या शेतकऱ्यांच्या त्यांच्यापर्यंत मांडता आल्या पाहिजे यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत. 1-2-3 महिने लागतील, कारण की अजून बच्चूभाऊचं अधिवेशन झाल्यानंतर ज्या काही दुरुस्त्या बच्चूभाऊंनी सुचवल्या आहे त्या आल्यानंतर आणि 2-3 महिने आम्हाला काम करायला सुद्धा लागणार आहे. या 2-3 महिन्याच्यात आमचा काम त्यांचे आभार मानासाठी सरकारचे आभार मानासाठी तिला काही बँक काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बँकेत आणि शेतकऱ्यांच्या बँकेत काहीच कमी नाही आणि सर्व पत्रकारांना भोजनाची व्यवस्था केली. आपण सर्वांनी भोजन करून जावं ही आमच्यातर्फे तुम्हाला सर्वांना विनंती. जेवण करून जा. अरे पत्रकार बंधू, जेवण करून जावं सगळ्यांनी. तुम्हाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात प्रमोशन व्हावे आणि राज्यात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी आम्ही राज्य पिंजून काढू असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलंय. ते मीडियाशी बोलत होते. बच्चू कडू यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीबाबतचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जिल्ह्यातील एका कार्यक्रमात डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. यावरही बच्चू कडू यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेतील त्रुटींवर बोट ठेवत सानुग्रह अनुदान 50,000 वरून 1 लाख रुपये करण्यात यावं अशी मागणी केली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांबाबत वाईट होऊ नये, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान 50,000 ऐवजी 1 लाख रुपये द्यावे, नाही म्हणणाऱ्याला सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागेल. हे शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे शक्य झालंय. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत सरकारने हा प्रोत्साहन निधी देत राहावं. जुनी कर्जमाफी झाली, त्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांना ती मिळाली नाही आणि प्रोत्साहन निधी पण मिळाला नाही. दिव्यांग बांधवांना सरसगट कर्जमाफी करावी. मी शिवसैनिक आहे, आमच्या डोक्यातून शेतकरी आणि दिव्यांग जाणार नाही असे बच्चू कडू यांनी नमूद केलंय. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका झाला होता, त्यामुळे दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील इच्छा आहे. आमच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हेच आहेत. 2029 मध्ये त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे, त्यासाठी आम्ही राज्य पिंजून काढू. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या सर्वोच्च पदी जावे, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं अशी इच्छा बच्चू कडू यांनी केली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्याने शिवसेनेला डावललं जात आहे का या प्रश्नावर बोलताना, डावलून शिवसेना थांबणार नाही. ही सेना आहे आणि सेना कधी थांबत नसते. त्यामुळे कोणीही चुकूनही डावलण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात तसे दिवस दिसल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.